नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्यावर केली टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राहुल गांधी यांनी पेपर फुटीवरून केलेल्या टीकेला उत्तर दिलं. त्याचवेळी ते शेतकरी कर्जमाफी योजनेचा कसा फायदा होणार आहे हे सुद्धा त्यांनी विस्तारांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा रामरक्षा आंदोलनावरून टीका केली. राहुल गांधींना कदाचित या गोष्टीची कल्पना नसेल की प्रोएक्टिव्हली सरकारने कारवाई करून पेपर फोडणाऱ्यांना पकडलं आणि म्हणून ती परीक्षा पुढे नेली. पेपर फुटल्यानंतर नाही, त्याच्या आधी ही कारवाई महाराष्ट्र सरकारने आमच्या पोलिसांनी केलेली आहे आणि निश्चितपणे पुढची परीक्षा योग्य पद्धतीनं व्हावी याचं नियोजन चाललं आहे. त्याच्या तारखा देखील लवकरच आम्ही घोषित करणार आहोत. फक्त मला याची कल्पना नाही की राहुल गांधींनी हे ट्विट परदेशातनं केलं आहे की देशातनं केलं आहे, कारण ते बहुतांश वेळी परदेशात असतात, त्यामुळे त्यांना सगळी माहितीच असते असं नाही आहे. सर, त्यांनी 3 प्रश्न उपस्थित केले की एकतर या सगळ्या प्रकरणाचं उत्तरदायित्व तुम्ही स्वीकारावं, त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी हे देखील जाहीर करावं की तुम्ही नवीन परीक्षा कधी घेताय. माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे. राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाही आहे. मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत. मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे. मला पूर्ण रामरक्षा येते. समजा नसती आली तरी किमान वाचता तर यायला पाहिजे. तुम्ही रामरक्षा आंदोलन करता और रामरक्षाच वाचता येत नाही, कुठलं आंदोलन है तुमचं? राष्ट्रीय स्तर पर भी अपील कर रहे हैं. उनका कहना है कि सोनम वांगचुक जिस तरह से उपोषण पर बैठे हैं, कहीं ना कहीं उनको समर्थन सबने देना चाहिए और सरकार बहुत असंवेदनशील है. ऐसा देखिए, उद्धव ठाकरे जी एक हताश, निराश और फ्रस्ट्रेटेड व्यक्ति है.